वर्षे मशीनवर चाललेलं आयुष्य आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. सन्मानाने मरण्याचा अधिकार नेमका काय सांगतो? नमस्कार, मी मीना शेख आणि आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क 360. 11 मार्च 2026 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णयात गाझियाबाद येथील 32 वर्षीय हरीश राणा यांना पॅसिव्ह इच्छामरणाची परवानगी दिली. 2013 मध्ये चंदीगड विद्यापीठात सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना आपल्या राहत्या पीजी इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडल्याने हरीश राणा यांना गंभीर मेंदू दुखापत झाली. या अपघातानंतर ते तब्बल 13 वर्षे कायमस्वरूपी व्हेजिटेटिव्ह अवस्थेत होते. या काळात त्यांना 100% क्वाड्रिप्लेजिया झाला होता. म्हणजेच ते पाहू शकत नव्हते, ऐकू शकत नव्हते, बोलू शकत नव्हते आणि कोणालाही ओळखू शकत नव्हते. श्वास घेण्यासाठी त्यांच्या घशात ट्रॅकिओस्टोमी ट्यूब तर अन्न देण्यासाठी पीजी ट्यूब बसवण्यात आली होती. म्हणजेच पूर्ण आयुष्य हे वैद्यकीय यंत्रणांवर अवलंबून होतं. मुलाच्या उपचारासाठी कुटुंबाने स्वतःचं घरही विकलं. अखेर 2024 मध्ये हरीश राणा यांच्या पालकांनी दिल्ली उच्च न्यायालयात जीवनरक्षक उपचार काढून घेण्याची परवानगी मागितली, परंतु ती मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती JB पारदीवाला आणि KV विश्वनाथन यांच्या खंडपीठाने AIIMS दिल्लीच्या वैद्यकीय मंडळाचा अहवाल पाहून महत्त्वाचा निर्णय दिला. डॉक्टरांच्या अहवालानुसार राणा यांच्या बरे होण्याची कुठलीही शक्यता उरलेली नव्हती. त्यामुळेच न्यायालयाने जीवनरक्षक उपचार मागे घेण्यास परवानगी दिली. या निर्णयात न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत सन्मानाने मरण्याचा अधिकार अधोरेखित केला. न्यायालयाने स्पष्ट म्हटले की एखाद्या रुग्णाला कृत्रिम साधनांनी वर्षानुवर्षे जिवंत ठेवणे हे कधी कधी त्या व्यक्तीच्या सन्मानाच्या विरुद्ध ठरू शकते. या निर्णयाची चर्चा होत असताना भारतातील एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण पुन्हा आठवतं. ते म्हणजे अरुणा शानबाग प्रकरण. 27 नोव्हेंबर 1973 रोजी मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे नर्स म्हणून काम करणाऱ्या अरुणा शानबाग यांच्यावर त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्ड बॉय सोहनलाल वाल्मिकी याने हल्ला केला. त्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांच्या गळ्यात कुत्रा बांधण्यासाठी वापरली जाणारी साखळी घट्ट आवळली आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूला ऑक्सिजन मिळणेच कठीण झाले. परिणामी त्या कायमस्वरूपी व्हेजिटेटिव्ह अवस्थेत गेल्या. अरुणा शानबाग जवळपास 42 वर्षे अशाच अवस्थेत जिवंत होत्या. त्या बोलू शकत नव्हत्या, हालचाल करू शकत नव्हत्या, पण KEM रुग्णालयातील नर्सेस त्यांची आईसारखी काळजी घेत होत्या. 2011 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या पिंकी विरानी यांनी सर्वोच्च न्यायालयात अरुणा शानबाग यांना इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी याचिका दाखल केली. त्यावेळी न्यायालयाने इच्छामरणाची परवानगी दिली नाही, कारण रुग्णालयातील कर्मचारी त्यांची काळजी घ्यायला तयार होत्या. मात्र त्या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच पॅसिव्ह इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली. म्हणजेच विशिष्ट परिस्थितीत जीवनरक्षक उपचार काढून घेण्याची परवानगी न्यायालय देऊ शकते. असा महत्त्वाचा कायदेशीर मार्ग या निर्णयातून तयार झाला. आज हरीश राणा प्रकरणातील निर्णय हा त्याच कायदेशीर मार्गाचा पुढचा टप्पा मानला जातो. विशेष म्हणजे फीडिंग ट्यूबवर अवलंबून असलेल्या रुग्णासाठी पॅसिव्ह इच्छामरणाला परवानगी देण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे. त्यामुळे भविष्यात अशा अनेक संवेदनशील प्रकरणांसाठी हा निर्णय मार्गदर्शक ठरू शकतो. जीवन कितीही मौल्यवान असलं तरी सन्मानाने जगणं आणि सन्मानाने मरणं हा प्रश्न आजही समाजाला विचार करायला भाग पाडतो. या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360.